छाडी बन मस्का फाडून नुसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता सरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करू शिका साया डिलीट आता थोडं रिफ्रेश चला अरे टेन्शन को मारो गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाडी बन मस्का फाडू नुसका स्ट्रेस वरती गड्या सगळ्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाडी बन मस्का हॅलो. हा, मी चंद्रमोहन काका बोलतोय. हां 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 बोला. अरे कुठं आहात तुम्ही सगळे लोक? सगळी मुलं घेऊन उद्या सकाळी घरी या. अरे गणपती बसतायत ना. गावात काय म्हणालीस? नाही सॉरी 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 आय एम सॉरी. बरं मला सांगा चहा कोण कोण घेणार आहे? मी 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 आम्हाला पाहिजे. अरे काय निर्लज्ज मुलं आहात रे. काकूंची दगदग बघत नाही आहात का तुम्ही सकाळपासून? आणि आत्ता चहा घेतलेत सगळ्यांनी. काही नको चहा वगैरे आता. हा जोडा चांगला दिसेल. काय ग? अच्छा अच्छा चंद्रमोहन काकांना कॉफी हवी आहे. नाही मग अहो कॉफी नको. अगं त्यांनी मगाशी सांगितली होती. कॉफी नको. मी काय सांगते तुम्हाला. सावकाश सावकाश. तुम्ही बसून घ्या बरं. तुम्ही बसून घ्या शांतपणे बसून घ्या. अच्छा अच्छा म्हणजे तुला हवंय का? नाही 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 मला नकोय. तुम्ही शांतपणे बसून घ्या काकू. ऐक दिवसभर खूप कामं झाली असतील ना. जरा रिलॅक्स व्हा. लेकरा लेकरा काय सांगू तुला ग. काय बोरं वाटतंय. देव तुझं भुलं करू. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळी कामं तुम्हीच करता हो. हो ग माझं मोठी ग दे. ऐक सांगत जा की त्या सौमित्रा आणि विघ्नेशला. आहेत कशाला पोरं. हे म्हणू किती बरं वाटलं बाई. 2 शब्द असं बोललीस तर बरं वाटलं. माझी काळजी करतेस त्याचं. म्हणूनच ना ग विघ्नेशच्या वेळेला मला मुलगी हवी होती. कसा ठोंब्या जन्माला आलाय बघितलंस ना. 1 नंबरचा आगाऊ कारटा. खरंच ग मुलींना जेवढी आईची काळजी वाटते ना तेवढी नाही वाटत ग मुलांना. बस का काकू. म्हणजे मी नाहीये का तुमची मुलगी? अगं तसं नाही सोन्या. हा बस काय का बस बस आता. ऐक अगं माझं लेकरं गती माझं काय असं किती गोड ते. म्हणून म्हणते घरी ये पटकन आता. बस झालं. म्हणजे सॉरी हा. ते ब्रेकडाऊनचं नाही लक्षात राहत माझ्या. म्हणून काय चाललंय दोघींचं गुलू गुलू? येऊ का मी? माई बसा हो बसा. अहो काही नाही आपलं असंच. फार गोड आहे तुमची नात. आमचं आपलं तेच असं बोलणं चाललं होतं की बायकाच बायकांना समजून घेऊ शकतात. पुरुषांना त्यातलं काही कळेल ना तर शपथ. खरंय काकू. म्हणजे ना मला असं वाटायचं की
काही पुरुष वेगळे असतात, पण तसं नाहीये. हे ना, आपण काही करा त्यांना आपलं कौतुकच नसतं. काही जण आता म्हणत सुद्धा नाही छान दिसतेस वगैरे. अरे चा अगं बाळा, कळतं पण वळत नाही. समजतं पण बोलता येत नाही. का? हा, तेच माहिती नाही ना. आमच्या ह्यांना तर हे सगळं काही लक्षात येत असेल असंही मला वाटत नाही ग. आता जाऊन विचार बरं काकांना. त्यांना माझ्या साडीचा रंग सुद्धा सांगता येणार नाही. हिचे आजोबा डॉक्टर होते. लांबून पेशंट दिसला तरी याला कुठला आजार झालाय त्यांना बरोबर कळायचं. पण आपल्या बायकोला आपण साडी किती वर्षात घेतली नाही हे अजिबात लक्षात नसायचं. डॉक्टरकीचं व्रतच घेतलं होतं ना. पैसे कधी मिळायचे नाहीत, हे मागायचं सुद्धा नाहीत. माझ्या ट्युशनच्या पैशावर सगळं चाललं होतं. हे माई, ते सांग ना, काय कधी नाही का तुला आजोबा म्हणले होते. हे अगं काय काय बोलतोस काय? सांग ना ग माई, टॉपचा किस्सा अगं आहे. काय टॉपचा प्लीज प्लीज प्लीज. अहो सांगा ना माई. म्हणजे इतर वेळेला तुम्ही तसं काही सांगत नाही ना, म्हणून आपलं. नाही, ती सगळी गंमतच आहे. खेडेगावात होतो ना आम्ही, डॉक्टर होते ना ते. रात्री बेरात्री पेशंट्स बघायला जावं लागायचं, विजिट्स ना, नाही का. आणि खेडेगावामध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही, घरात पण कंदील, रस्त्यावर अंधार, असे जायचे. मला खूप काळजी वाटायची. बायको बसली आहे घरात काळजी करत, यांना काही नाही, घरी निरोप पाठवणं नाही, काही नाही. फार राग यायचा मला. एकदा तर असं झालं, रात्री इतका उशीर झाला त्यांना यायला, 12 वाजून गेले. मी जागी बसलेली यांची वाट बघत. पहाट व्हायला आली तरी यांचा पत्ता नाही. इतका राग आला ना, मी ठरवलं आता आल्या आल्या सोक्ष लावून टाकायचा. निरोप नाही पाठवता येत का? तेवढ्यात आले. कुठल्या तरी बाईचं बाळणपण करून आले होते. मी म्हटलं काय आहे तुमचं वागणं? घरी बायको वाट बघते एवढे तुमच्या लक्षात येत नाही? साधा कुणाबरोबर तरी निरोप पाठवायचा नाही? ते म्हणाले थांब, ही घे. मी म्हटलं काय आहे? केवढ्याची फुलं होती, माळ. माळली. बस. बघत बसले. मी म्हटलं अहो काय चाललंय हे? तर म्हणे नाही थांब बस, खूप दिवसात मी तुझ्याकडे असं बघितलं नाही. आता अशा माणसावर कसं रागवायचं सांगा. झालं, आजोबांची गोष्ट ऐकून बरं वाटलं. हा, चला आता सगळेजण म्हणत असतील कुठं गेले या गायब झाल्या तिघी जणी. चंद्रमोहन काका पहिले म्हणतील. अरे मग काय काय छान छान झालं, छान चांगलं झालं. म्हणजे एवढं लक्ष देऊन काय मागत होता रे गणपती बाप्पाकडे? म्हणजे काय बेसिक, म्हणजे काय सुख, समृद्धी, शांती, मैत्री. काय मैत्री. मी सांगतो ना काय मागत होता बाप्पाकडे. काय तो म्हणला बाप्पा आजच काय मैत्री एकदम अशी रिस्की दिसते. नाही म्हणजे अशी अशी सुंदर, सुशील, सोज्वळ अशी का दिसते हो? आज नेमका आमचा ब्रेकअप झालाय आणि आजच का हो बाप्पा? हा असं काही नाही रे, चल चहा पिऊ. मन में लड्डू फूटा. फुटा फुटा दिख रहा है. या मग या. काय झालं तरी काय? हा, नाही काही काही झालं काही नाही. असेच उभ्या राहा, म्हणजे मी तुम्हाला दिसेन बरं. आणि मला तो दिसेल. तो
तो तो तो म्हणजे आमचा चंद्रमोहन दादा. अच्छा अच्छा, तुमचे दादा आहेत का ते? माई, आमचे हे चंद्रमोहन दादा इथं आले ना, काहीतरी घोळच घालून ठेवतात तो. वाटलंच मला तरी. तुम्हाला सांगतो माई, आमच्या ह्या चंद्रमोहन दादाला लहानपणापासूनच काही असे छंद आणि नाद आहेत बरं का. त्यातला त्याचा अत्यंत आवडता छंद म्हणजे जोड्या लावा, जोड्या जुळवा. जोड्या? शाळेमध्ये परीक्षेमधला आवडता विषय, आवडता प्रश्न जोड्या जुळवा. पण आता बरंच वय वाढलंय त्यामुळं सवयीमध्ये बदल झालाय. आता ते जिवंत मुला मुलींच्या जोड्या जुळवायच्या मागं लागतात. बरं. आता असं आमचं लग्न लावलं हो बळजबरीनं. बळजबरीनी? पण काय प्रॉब्लेम नाही, पुढे सगळं जुळून आलंय नशिबाने, व्यवस्थित सुरळीतपणे पार पडले, काहीच अडचण नाही. वा वा. नाही आमचं झालं हो, पण सौमित्रचं काही हे असं बळजबरी लग्न लावलं तर फार वाटोळं होऊन जाईल हो सगळं. माईक काहीतरी करायला पाहिजे हो. करूया की. आता गणपती पण आलेत, विघ्न हरता येतो, जुळवून टाकूया. म्हणजे काय काय नेमकं काय करायचंय? माझ्याकडे एक प्लॅन आहे. बर बर. पण त्याच्यासाठी सगळी फौज हवी आपल्याला. फौज हवी आहे ना, काळजी करू नका. एवढे पोर आहेत, सगळे आपलीच फौज आहे, फ्रेंड्स आहेत आपले. ते फौजीची काळजी करू नका, आत्ता हजर होतील. हे बघा आले सगळेजण. अरे गणपती. अरे काय तुम्ही तरुण मुलं, हा? त्या दोघांच्या पॅचअपसाठी काही करत नाही आहात तुम्ही? अहो तसं नाही, आम्ही लय ट्राय केलं पण काही झालं नाही ना. म्हणजे लय हट्टी आहेत दोघं पण. कसले रे तुम्ही एवढे तरुण मित्र? काय म्हणायचं तुम्हाला? हा, तुम्हाला शेक्सपियर माहिती आहे की नाही? या आय नो, पण मी काही वाचलं नाहीये, पण शोनाने वाचलंय राईट. मग ऑथेल्लोच्या एका रुमालाने काय झालं माहितीये? सोपाच प्रश्न आहे तसा, मी सांगतो पटकन. रुमालाच्या अदलाबदलीमुळे ऑथेलोचा डेस्डिमोनावरचा संशय बळावत गेला आणि संशय बळावल्यामुळे पुढचं नाही 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 नाही, एक मिनिट. हे सगळं फार ट्रॅजिक होत आहे. कॉमेडी ऑफ एरर्स माहितीये? कॉमेडी ऑफ एरर्स पण तसं साधंच आहे, सांगण्यासारखं आहे पटकन. दोन जुळ्यांच्या जोड्यांच्या अदलाबदलीमुळे पुढचं सगळं नाट्य घडलं. आणि मिड समर नाईट्स ड्रीम. मिड समर नाईट्स सांगतोय मी तुम्हाला. जादुई पेय प्यायल्यामुळे माणसं वेगळ्यांकडेच प्रेमाने पाहू लागले आणि प्रेमाच्या जोड्यांची अदलाबदल झाल्यामुळे पुढचं सगळं नाट्य घडलं. हे सगळं माहिती असून काय उपयोग? शेक्सपियरनी काय सांगून ठेवलंय? अदलाबदलीमध्ये तर नाट्य असतं. शेक्सपियरनी काय सांगितलंय? अदलाबदलीमध्ये नाट्य आहे, ड्रामा. शोना म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आपण? सांगू मी तुला. सांग ना. अगं सांगतो, असं सगळ्यांसमोर सांगण्यासारखं नाहीये, सांगतो मी तुला. शोना सांग. अरे हिला कसं सांगू आता? सांग. अरे यार माहीकच, तू सांग यार आदिल. सांग ना, काय कळलं सांग. अगं ये इथे सांग. अगं ते जरा असं पुरुषांचं आहे. पण माई आजी बोलल्या ना. हो ना. माई आजी मोठी आहे ना पण वयानी, ती बोलू शकते पुरुषांचं. अरे चुंबक, कशाला इम्प्रेशन मारायला जातो तिच्यावर? ऑलरेडी पटली आहे ती. नाही कळलं म्हणल्यावर का सोडून जाणार आहे का तुला? नाही कळलं म्हण ना. अरे कळलंय मला कळलंय. ते नाही, आलटी पलटी टांगा पलटी झोला पलटी करायचं, फोन बदलायचे त्यांचे. कळलं? तेच तर सांगते ना मी मागासपासून. पण एक्झॅक्टली कसे एक्सचेंज करायचंय? प्लॅन असा आहे की आता गणपती बसलेत, त्याच्यासाठी काहीतरी कल्चरल प्रोग्राम्स होतील. होतील ना? पण मग काय करायचं? काय करायचं? मी तू नाचायला गेली की सौमित्र पण जाईल. ते दोघं नाचायला लागले की आपण हळूच त्यांचे मोबाईल एक्सचेंज करायचं. आयडिया आहे ना? भारी आहे ना?
नमस्कार, आदाब, वेलकम. गणपतीच्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आता मी माझ्या मित्राला इथं बोलवतो. त्याच्या बोलण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, सांभाळून घ्या. द वन अँड ओनली रोकाडे. तू जाऊन बस ना प्लीज. काय रे, कसलं भारी, पहिल्यांदाच बघतोय असं काहीतरी. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक सुविचार सांगतो आणि कार्यक्रम सुरू करतो. आयुष्य आयुष्य म्हणजे काय? आयुष्यात सुख कुठे आहे? सुख हे कणभर असतं. किती एवढंच? सुख हे कणभर असतं, हे मनभर जगात शोधत राहावं लागतं डॉक्टर. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आता कार्यक्रमाची सुरुवात करूया सर्वात लहान व्यक्तिमत्व. तर मी सर्वात सुरुवातीला इथे बोलवतो माई यांना. अरे काय सगळ्यात लहान मी, माझे पांढरे केस बघितलेस का तू? यांना रास्कला माइंडेड. माई ने बोला है तो माई को गाना पड़ेगा. अरे माई, दिल तो बच्चा है ना? दिल तो बच्चा है. माई तिकडे बसूनच गाणं गाणार आहेत. माई दिल तो बच्चा है जी, थोड़ा कच्चा है जी. हाँ, दिल तो बच्चा है जी. ऐसी उलझी नजरों से हटती नहीं, दांत से रेशमी डोर कटती नहीं. उम्र कब की बरस के सफेद हो गई, काली बदरी जवानी की छटती नहीं. वल्ला ये धड़कन बढ़ने लगी है, चेहरे की रंगत उड़ने लगी है. डर लगता है तन्हा सोने में जी, दिल तो बच्चा है जी, थोड़ा कच्चा है जी. हाँ, दिल तो बच्चा है जी. ला 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 ला. दिल तो बच्चा है. अच्छा, वा वा, काय काय सुंदर गाणं म्हणलो. वा, काय सूर आहे, काय ताल आहे. वा वा, जणू कोकिळाच गातीये. कोकिळा? पण माझा आवडता पक्षी तर कावळा आहे. माइंडेड. तर कार्यक्रमात पुढे जात असताना मी 2 नंबरच्या लहान व्यक्तिमत्वाला इथं बोलू इच्छितो. 2 नंबरचा लहान व्यक्ती म्हणजे सोशल मीडियावरचं घोंगावतं वादळ. एफबीवर ज्यांनी एक फोटो टाकल्यावर त्यांना कुत्र्यासारखे लाईक मिळतात. त्यांच्या एका फोटोसाठी, त्यांच्या एका पोस्टसाठी लोक वाट बघत थांबलेले असतात, लाईक कधी मारू म्हणून. अशा मी श्याम सुंदर काकांना इथं स्टेजवर बोलवतो. श्याम सुंदर काका त्यांची भावस्पर्शी, हृदयस्पर्शी कविता आपल्यासमोर सादर करतील. श्याम सुंदर, कविता सुंदर. या श्याम, चांगली कविता म्हण रे. चालेल चालेल चालेल.
तर मी या ठिकाणी तुमच्या पुढे एक कविता सादर करतो. ही मी शाळेत असताना म्हणजे 7वीत असताना केलेली कविता आहे. 7वीत? 7वीत. तर कविता फार सुंदर आहे, ध्यान देऊ नका. एक पावसाळी संध्याकाळ, ती भिजलेली मी थिजलेला, मी चिंब ती गच्च, माझ्या मनातलं काहूर हुरहुरत तिच्या. बाबा 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 ऐका ना जरा, ते तुमच्या वडिलांचे वयाचे आहे, तो ते काहीतरी मान राखा. हा काय चालू आहे हे? नाही लावत हो गणपती, तसे शो कोणी नाही लावत. काय चालू आहे तुमचं? हे सर्टिफिकेट वाले सीन सगळे मांडताय तुमच्या कवितेतून. तुम्ही यांना 7वीतच सेन्सॉरशिप लावायला हवी होती. अरे नाही, म्हणजे तुम्ही असं काहीतरी येत ना, भलतसलता अर्थ काढू नका उगीच काहीतरी. दादा अरे तसं नाही येते. मी म्हणजे एक झाड आणि एक वेली यांच्यातला तो संवाद आहे. त्याला ती वेलीला उद्देशून ते झाड म्हणते की बाबा ही थिजलेली मी भिजलेला वगैरे. काय पर्यावरणाला पूरक अशा कविता मी केल्या होत्या ना, त्यातली ही एक कविता आहे. टाळ्या. अरे काय रे विघ्नेश, जळतोस रे माझ्यावर, जळतोस. मी तुझ्या जनरेशनचा वाटतो ना, म्हणून जळतोस माझ्यावर तू, दुसरं काही नाही. अहो बसा ना तुम्ही. अरे टाळ्या. आता आपल्या समोर येत आहेत सर्वांच्या लाडक्या, मायेची ममता ज्यांच्या ठाई ठाई भरलेली आहे अशा श्यामची आई. ये नाही, श्यामची बायको, मैत्रेयीची आई. अरे आपल्या सर्वांची आई नलिनी काकू यांना सर्वश्रेष्ठ भाषण करण्याची विनंती. काकू, नलिनी काकू वर या, तुम्ही या इकडे या. टाळ्यांचा कडकडाट थांबला नाही पाहिजे. टाळ्या. माझ्या विद्यार्थी नाही, चुकले, सॉरी. कंटिन्यू. अध्यक्ष महोदय आणि माझ्या बंधू भगिनींनो, एक सोडून मी आता आपणासमोर प्रेमाला उपमा नाही हे भाषण सादर करणार आहे. तरी कृपया माझं भाषण शांतपणे ऐकून घ्यावं ही माझी नम्र विनंती. तर प्रेमाला उपमा नाही तर प्रेमाला काय आहे? पोहे की साबुदाण्याची खिचडी? प्रेमाला उपमा नाही कारण त्याचा रवा हा चिकट असतो, पण प्रेम मात्र मुक्त असतं. प्रेमाला पोहेही नाही कारण पोह्याचं डायरेक्ट नातं हे लग्नाशी असतं. प्रेम पूर्णत्वाला आल्यानंतर चहा आणि पोहे याचा कार्यक्रम होतो आणि मग प्रेमाचा बेत फसतो. म्हणून प्रेमाला पोहे नाहीत आणि प्रेमाला उपमाही नाही. मग आता राहिलं काय? तर प्रेमाला राहिली ती साबुदाण्याची खिचडी. कारण साबुदाण्याची खिचडी म्हणजे उपवासाशी डायरेक्ट नातं. साबुदाण्याची खिचडी म्हणजे जणू काही मंगळवारचा उपवासच. म्हणून प्रेमाला पोहेही नाहीत, उपमाही नाही. मग काय? तर साबुदाण्याची खिचडी.